कधीतरी कोकणातला गेलात तर कोकणात फोंडा नावाचा एक घाट आहे, ज्याला फोंडा घाट असं म्हटलं जातं. या फोंडा घाटात फोंडा किल्ला आहे. हा किल्ला घ्यायचं ठरवलं महाराजांनी. किल्ल्यावरती खर तर हा फोंडा महाराष्ट्र आणि गोवा याच्या बॉर्डरवरचा किल्ला. फोंडा जिंकायचा आहे. अवघं काही सैनिक त्या फोंड्याच्या किल्ल्यावरती आहे आणि आदिलशाहचा सरदार मोहम्मद खान त्या किल्ल्याचा किल्लेदार आहे. शिवाजी महाराज जातीनं त्या फोंड्या किल्ल्याच्या खाली आले. सगळा सेनासागर महाराजांचा फोंड्या किल्ल्याच्या खाली उभा राहिला. किल्ला जिंकायचा आहे पण तोफेचे गोळे किल्ल्यावरती जाईनात. त्या आदिलशाहचा सरदार मोहम्मद खान यानं सुद्धा जोरात प्रतिकार केला, पण महाराजांचं बळ तुकडं पडायला लागलं आणि महाराजांनी ठरवलं सैनिक मरतय. महाराजांनी 12 फुटाची भिंत बांधून घेतली, पण महाराजांचं तरी स्वप्न साकार होईना, किल्ल्यावरती जायला येणार. शेवटी महाराजांनी त्या फोंड्याचे 2 जवळचे ठिकाणं जिंकली. महाराज त्या ठिकाणावरती जाऊन पोहोचले आणि जरा कमी किल्ला ताब्यातच आला. पण आता किल्ल्याचा कटडा उलटून किल्ल्यावरती जायचं होतं. जायचं कोणी? महाराजांनी काय केलं? 500 सोन्याची तोडी अर्धा तोळ्याची महाराजांनी तयार केली. सांगितलं जो कोणी हा कडा चढून वरती जाईल त्याला सोन्याचं खडं बक्षीस म्हणून दिलं जाईल. एक एक सैनिक राजांचं बक्षीस मिळणार, शाबासकीची थाप मिळणार. यासाठी कडा चढून वरती गेले, सपासप कत्तली केल्या आणि फोंडा किल्ला महाराजांच्या ताब्यात आला. महाराजांनी फोंडा किल्ल्यावरती भगवा झेंडा फडकवला. आता गोवा आणि महाराष्ट्र याच्यावरती मराठ्यांची सत्ता चालू झाली.